Hello, welcome to our science classroom. Today we are going to learn living world and classification of microbes. Okay, in this video we have to learn classification of living organisms. Standard 8th. So dear student, all of you know about the biodiversity and need of classification. Okay, according to the census 2011, around 87 million species of living organisms are found on the earth, including land and sea. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So group and subgroups were created considering the similarities and differences among the living organisms. The process of dividing living organisms into group and subgroup is called biological classification. तर विद्यार्थी मित्रांनो, या सूक्ष्मजीवांचं किंवा सजीवांचं जे वर्गीकरण असतं ते त्यांच्या गटामध्ये आणि उपगटामध्ये करतात. हा गट आणि उपगटामध्ये करण्यामागचं कारण असं असते की त्यांचा अभ्यास करणं सोयीस्कर जावं. ओके, यापूर्वी सुद्धा कार्ल लिनियस यांनी 1735 मध्ये लिव्हिंग वर्ल्ड जे असते सजीवाचं 2 किंगडममध्ये त्यांनी वर्गीकरण केल्याचं आपल्याला दिसून येते. व्हिजिटेबिलिया अँड ॲनिमलिया. व्हिजिटेबल्स म्हणजे प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, हॅकेल आहे 1866 मध्ये त्यांनी 3 गटामध्ये वर्गीकरण केलं: प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. इन 1925 Catton created 2 groups, prokaryotes and eukaryotes. In 1938 Copeland divided living organisms into 4 kingdoms: Monera, Protista, plants and animal. या पद्धतीनं वर्गीकरण केल्याचं आपल्याला दिसून येते आहे. त्यानंतर रॉबर्ट व्हिटाकर यांनी सुद्धा 1969 मध्ये 5 गटामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण केल्याचं आपल्याला दिसतंय. त्याला 5 किंगडम सिस्टीम्स ऑफ लिव्हिंग क्लासिफिकेशन असं म्हटलं जाते. 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन हे R.H. व्हिटाकर यांनी केलेलं वर्गीकरण आहे. तर मित्रांनो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे, सजीव जे आहे, सजीवांचं वर्गीकरण आपण 5 किंगडममध्ये करतो आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिवायडेड इंटू prokaryotes and eukaryotes. In prokaryotes, they are unicellular organisms. All prokaryotes are unicellular, एकपेशीय सजीव असतात आणि यांचा जो समावेश आहे हा किंगडम मोनेरामध्ये येतो आहे. किंगडम मोनेरा आर इन्क्लुडेड इन प्रोकॅरियोट्स अँड युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, हे आपण या ठिकाणी पाहिलं. प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट्समध्ये 2 प्रकारचं गट त्यांनी केले आहे: युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये दुसरा एक किंगडम येतो आहे, तो आहे प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा युनिसेल्युलर. म्हणजे आपल्याला या क्लासिफिकेशनमध्ये दिसून येतं आहे की युनिसेल्युलर जे असते प्रोकॅरियोट्समध्ये मोनेरा किंगडम युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे आणि किंगडम दुसरा जो आहे प्रोटिस्टा त्यामध्ये पण एकपेशीय सजीव असतात. तर मल्टीसेल्युलर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे त्यांचे 3 गटामध्ये विभाजन होते आहे: फंगी, प्लांटी आणि ॲनिमलियास. म्हणजे फंगस जे आहे सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. म्हणजे फंगस जे असतात, फंगस जे सजीव असतात यांना सेल वॉल असते आहे त्यांच्या सेलला, बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. यांच्यामध्ये क्लोरोफिल नसते आहे आणि त्यामुळे ते प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून ते परजीवी असतात. दुसऱ्या सजीवांपासून ते अन्न मिळवत असतात, परपोषी ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर प्लांट्स आहे किंगडम 4. प्लांटी, सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्टच्या सहाय्याने ते प्रकाश संश्लेषण करू शकतात. त्यानंतर 5वा किंगडम आहे ॲनिमल्स. नो सेल वॉल
आणि फोटोसिंथेसिस पण ते करू शकत नाही आहे, कारण ॲनिमल्स जे असतात ते सरळ वनस्पतींवर अवलंबून असतात. ही जी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आहे ही R.H. व्हिटाकर यांनी संशोधित केलेली आहे. त्यानंतर आपण बघतोय मित्रांनो, मग R.H. व्हिटाकर यांनी जे 5 किंगडम सिस्टीम चं क्लासिफिकेशन केलेलं आहे, यामध्ये त्यांनी काही क्रायटेरिया ठेवले होते, जसं कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर आयदर प्रोकॅरियोटिक ऑर युकॅरियोटिक, देन कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर, आणि तिसरं आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके, अन्न घेण्याची प्रक्रिया कोणती आहे? प्लांट्स ऑटोट्रॉपिक असतात, फोटोसिंथेटिक असतात, फंगी जे आहे सॅप्रोफॅटिक्स आहे. म्हणजे ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स, म्हणजे फंगस जे असतात हे मेलेल्या, कुजलेल्या, सडलेल्या वनस्पतींपासून, प्राण्यांच्या अवशेषांपासून अन्न मिळवतात. ओके, म्हणजेच ॲब्सॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स, म्हणून त्यांना सॅप्रोफिटिक म्हणतात. फंगस आर ऑल्सो कॉल्ड सॅप्रोफाइट. ते ॲनिमल्स आहे हेट्रोट्रॉपिक असतात आणि इंजेस्टिव्ह असतात. ओके, तर अशा पद्धतीचं होतं. आणि चौथा जो त्यांनी एक कन्सिडर केलं होतं क्रायटेरिया, तो आहे लाईफस्टाईल. प्लांट्स आर प्रोड्युसर्स, ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स. प्लांट्स आर प्रोड्युसर्स, ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स, अँड फंगस आर डिकम्पोजर. ही लाईफस्टाईल आहे त्यांची. वनस्पती ह्या उत्पादक असतात, प्राणी हे कन्झ्युमर्स असतात म्हणजे ग्राहक असतात, आणि फंगस डिकम्पोजर्स असतात. पाचवं आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, म्हणजेच युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके, हे सुद्धा आपण या ठिकाणी बघत आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी बघूया किंगडम मोनेरा. ओके, किंगडम मोनेरा, लुक ॲट द पिक्चर्स हिअर. ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम मोनेरा. ओके, या ठिकाणी आपण बघतो आहे की ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम मोनेरा, या ठिकाणी बघा तुम्ही की मुव्हिंग या ठिकाणी दिसतात. त्यांचा जर आपण अभ्यास केला यांचा कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये, मुव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबेसिलाई. ओके, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आर हियर. व्हिब्रियो कॉलरी, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, स्ट्रेप्टोकोकस निमोनियस, स्ट्रेप्टोकोकस औरस, क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम, साल्मोनेला टायफी. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार्स यामध्ये आपल्याला मोनेरा जे किंगडम्स असतात, ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया. मोनेरा किंगडममध्ये कोणाचा समावेश होतो आहे? ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. मित्रांनो, पहिला जो किंगडम आहे मोनेरा, यामध्ये सर्व प्रकारचे जे बॅक्टेरिया असतात आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहे शेवाळ, यांचा समावेश मोनेरा संघामध्ये होतो. मग त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य यांचं बघूया. कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोनेरा, जे ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. हे जे आपण या ठिकाणी बॅक्टेरिया बघतो आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघतो आहे, ऑल आर युनिसेल्युलर, एकपेशीय असतात ते. ओके, त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे त्यांचं, दे मे बी ऑटोट्रॉपिक ऑर हेट्रोट्रॉपिक. हे हेट्रोट्रॉपिक पण आहे, आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी जे असतात ते ऑटोट्रॉपिक आहे. दीज आर प्रोकॅरियोटिक म्हणजे सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिल्स. त्यांच्या पेशीमध्ये न्यूक्लियस नसतं आहे, किंवा न्यूक्लियस किंवा काही ऑर्गॅनिल्स त्याच्यामध्ये नसतात. ओके, अशा पद्धतीचं साधं पेशी त्यांची असते आहे. हे आपण किंगडम मोनेराचा अभ्यास केला आहे. त्यानंतर किंगडम आहे प्रोटिस्टा. ओके, ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम प्रोटिस्टा आपण बघू शकतो. व्हॉल्वॅक्स आहे, पॅरामेशियम आहे, आणि यांच्या शरीरावर कशा पद्धतीची रचना आहे? अमिबा आहे, युग्लिना. ओके, तर हे जे प्रोटिस्टा असतात किंगडम 2, तर प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स. सर्व हे एक पेशीचे असतात, युनिसेल्युलर असतात. प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस. यांच्यामध्ये न्यूक्लियस असते, आपण जे पाहू शकतो यांच्यामध्ये न्यूक्लियस असते, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतं या प्रोटिस्टामध्ये. ओके, प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड इनक्लोज इन ए न्यूक्लियर मेम्ब्रेन. दे हॅव सुडोपोडिया लाईक हेअर लाईक सिलिया. ओके, यांना सिलिया दिसतात या ठिकाणी बघा तुम्ही. पॅरामेशियमला सिलिया आपल्याला दिसतं आहे. व्हीप लाईक फ्लॅजेला, युग्लिनियाला व्हीप लाईक फ्लॅजेला आपल्याला दिसते आहे. ओके, फॉर लोकोमोशन, चालण्यासाठी या फ्लॅजेलाचा
किंवा यावर जे सिलिया असतात, केसासारखा भाग आपल्याला दिसतोय, त्यांचा उपयोग होत असतो आहे लोकोमोशनसाठी. कोणत्या पार्टचा उपयोग होतो आहे? सुडोपोडिया. अमिबाला सुडोपोडियम आहे, छदमपाद ज्याला म्हणतोय आपण. म्हणजे यांना जे काही पार्ट्स असतात शरीराला, सुडोपोडियम अमिबा, हेअर लाईक सिलिया, व्होल्वेक्स आणि पॅरामोशियमला असतं. तर फ्लॅजेला हा युग्लिनाला असतो. हे लोकोमोशनसाठी, फॉर द मुवमेंट ऑफ वन प्लेस टू अनादर प्लेस. ओके. आणि अशा पद्धतीने त्यांचा उपयोग होतो आहे. त्यानंतर ऑटोट्रॉपिक आहे युग्लिना. व्होल्वेक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. हेट्रोप्लॅटमध्ये अमिबा आणि पॅरामोशियम हे हेट्रोट्रॉपिक आहे, परजीवी आहे, परपोषी आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघतो फंगस, किंगडम थर्ड फंगस या ठिकाणी बघू शकतो आहे आपण. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या फंगसचं आपण बघतो आहे या ठिकाणी. ओके. मग याचं कॅरेक्टरिस्टिक पाहू आपण फंगसचं. दे आर नॉन ग्रीन अहरित वनस्पती आहे या. नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफाइट्स. म्हणजे म्हणजे यांना मृतोपजीवी म्हणतोय आपण. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटीन. ओके. कायटीन, CHITIN. म्हणजे या फंगसची जी सेल वॉल असते आहे ते कायटीन नावाच्या शुगर पदार्थापासून बनलेली असते. एक कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटीन. ओके. कार्बोहायड्रेट्स आहे ते आणि कायटीन या पदार्थापासून ती बनलेली असते सेल वॉल ऑफ फंगस. हे लक्षात घ्यायचं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की सेल वॉल ऑफ फंगस मेड अप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटीन. सम फंगस आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. जसं बेकर्स इस्ट आहे, ॲस्परजिलस फंगस ऑन कॉर्न. ओके. त्यानंतर पेनिसिलियम मशरूम आहे, या ठिकाणी तुम्ही मशरूम पण बघू शकता आहे. हे फंगसचे उदाहरण आपण पाहतो आहे. ओके. दो मेनी सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द व्हिटाकर हिज 5 किंगडम सिस्टीम जे आहे हे वाईडली स्प्रेड. म्हणजे अनेक लोकांनी या सिस्टीमचं म्हणजे वापर केलेला आहे. मग क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये आपण पाहतो आहे की अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर, हेज दे आर डिस्क्राईब. ओके. तर कशा पद्धतीनं त्यांचं वर्गीकरण करतात ते आपण या ठिकाणी पाहिलं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. यापूर्वीसुद्धा मी इयत्ता 8वीचा व्हिडिओ बनवलेला होता, पण पुन्हा नवीन PPTच्या फॉर्मॅटमध्ये आपण हा व्हिडिओ आपल्या पुढे ठेवलेला आहे आपल्या अभ्यासासाठी. ओके.